क्वाड्रेटिक इक्वेशन सुरू करण्याच्या अगोदर टेल मी पॉलिनोमियल लास्ट इयर मध्ये आपण घेतला होता, आहे लक्षात काय तुमच्या? पॉलिनोमियल मध्ये आपल्याला सांगितलेलं होतं की अकॉर्डिंग टू द डिग्री नुसार जे पॉलिनोमियलचे टाइप पडतात ते बघितले होते आपण. जर एकच डिग्री असेल, डिग्री जर 1 असेल तर तुम्ही त्याला काय म्हणणार? बरं, डिग्री 2 असेल त्याला काय म्हणणार? इफ डिग्री इज 2 इट इज कॉल्ड द क्वाड्रेटिक. इफ डिग्री इज 3 इट इज क्यूबिक. and if degree is 1 it is linear. तर डिग्री एक असेल तर लिनियर. पण डिग्री काय आहे सगळ्यांना माहिती आहे ना? द हायेस्ट पॉवर इन द इक्वेशन मधला सगळ्यात मोठा हायेस्ट पॉवर म्हणजे डिग्री आहे. तर बघा स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म ज्याला आपण म्हणतो क्वाड्रेटिक इक्वेशनचा ax² + bx + c = 0. This is the general form of quadratic equation. And this question also asks for the 1 mark, 1 or 2 mark to identify is it quadratic equation or not. Quadratic equation directly तुम्हाला दिलेलं राहील रेडी फॉर्म मध्ये असतं नाही. बऱ्याच वेळेस आपल्याला कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये दिलेलं असतं, त्याला आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागतं. फॉर एक्झाम्पल बघा, एक प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये पहिला क्वेश्चन आहे, वेदर इज इट क्वाड्रेटिक इक्वेशन और नॉट. आता एक सिंपल इक्वेशन दिलेलं आहे x² + 5x - 2 = 0. यस, इट इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन. हे ओळखायला सोपं पण आहे की हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. पण आपल्याला बरेच वेळेस हे कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये देणार. बघा आता y² = 5y - 10. आता त्याचा फर्स्ट रूल घेतल्यानंतर बरं आपल्याला वाटेल की हे क्वाड्रेटिक इक्वेशन नाही. त्याला सिम्प्लिफाय करावं लागेल आपल्याला. y² हा इकडे येणार -5y -10 घेऊ +10 होणार = 0. यस, इट इज अ quadratic equation. Then look at here, x + 1/8 = -2. हे बघितल्यानंतर आपण नक्की म्हणणार काय आहे हे क्वाड्रेटिक इक्वेशन नाही. पण सिम्प्लिफिकेशन तर करून बघा लागेल. We can identify after their simplification. सिम्प्लिफिकेशन करने के बाद आपको पता चलेगा कि ये क्वाड्रेटिक इक्वेशन है या नहीं है. तर आपण सगळ्यात अगोदर काय करतो, तर डिनॉमिनेटर आहे तो रिमूव्ह करण्यासाठी सगळ्या इक्वेशनला त्याने काय करतो, मल्टिप्लाय. तर डिनॉमिनेटर x आहे बरोबर. तर x ने पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तर हा काय होणार x² + 1 = -2x. Then if you arrange properly x² - 2x इकडे येऊन +2x होणार +1. Now tell me, is it quadratic equation? Yes, it is the quadratic equation. आता आपण थोडंसं आणखी प्रोसीड होऊया, पुढे जाऊ. आता क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करायचं म्हणजे एक्झॅक्ट काय करायचं? क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करायचं म्हणजे त्याच्यामध्ये जो व्हेरिएबल दिलेला आहे x असू शकतो, y, m, n व्हॉटएव्हर व्हेरी, तर तो आपल्याला काय करायचा, त्याची व्हॅल्यू रिअल कॉन्स्टंट व्हॅल्यू जी आहे ती आयडेंटिफाय करायची. तर क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करण्याच्या किंवा त्याचं सोल्युशन काढण्याच्या 3 पद्धती आहेत बरोबर ना. पहिली मेथड कोणती आहे? फॅक्टरायझेशन बरोबर. फॅक्टरायझेशन मेथड. Anyone can tell me what is the second one? Which is the second one? Completing square method. Very good. Completing square method. And third one, तीसरी मेथड कोणती आहे? फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला नाही बरोबर. तर एकदा चेक करा सगळ्यांना या तीनही मेथड येतात का? तीनही मेथड मध्ये सगळे सारख्याच प्रकारचे प्रॉब्लेम नसतात. डिफिकल्टी लेवल नुसार वेगळे वेगळे प्रॉब्लेम येतात. तर त्याला फॅक्टरायझेशन मेथड
याला आपण थोड्याशा अगोदरच्या क्लासमध्ये पण बघितलेलं आहे, 8, 9 मध्ये पण बघितलेलं आहे. तर सीबीएसई मध्ये या मेथडला काय म्हटलेलं आहे? स्प्लिटिंग मिडल टर्म मेथड. काय म्हटलेलं आहे? स्प्लिटिंग मिडल टर्म मेथड. म्हणजे मिडल टर्म काय करायची? स्प्लिट करायची. मिडल टर्म काय करायची? स्प्लिट करायची आणि त्याला सिम्प्लिफाय करायचं. तर पहिली मेथड जी आहे फॅक्टरायझेशन मेथड, तिचे इझी, मीडियम आणि हार्ड लेवल, तिन्ही लेवलचे आपण एक एक प्रॉब्लेम करणार आहोत. स्प्लिटिंग मिडल टर्म क्लास 9 की सीबीएसई की भी है. स्प्लिटिंग मिडल टर्म कैसे करना है, पॉलिनोमियल में सॉल्व करना पड़ता है. तो चला पहिला एक प्रॉब्लेम घेऊया आपण. x² - 15x + 54 हा पहिला प्रॉब्लेम आहे. x² - 15x + 54 = 0. तर लक्षात घ्या एकदा, याच्या सोबत एकदा मॅच करून बघू आपण जनरल फॉर्म्युला. ax जनरल फॉर्म ax² + bx + c = 0. ठीक आहे. तुम्ही जर म्हणणार तर a नाहीये, a b c हे कॉन्स्टंट नंबर आहे. a कुठला नंबर नाही म्हणजे कोएफिशिएंट 1 असतो ऑब्वियसली. आपण तो नंबर काय करतो? c सोबत एकदा मल्टिप्लाय करतो. c सोबत मल्टिप्लाय करतो. तर 1 जर 54 सोबत मल्टिप्लाय झाला तर 54 च येणार आहे. तर आता नीट लक्षात घ्या. ट्राय टू अंडरस्टँड नाउ. We have to need two such factor. Their multiplication must be a 54 and their addition or subtraction must be -50. Can you tell me which those? It is -9 - 6. ते फॅक्टर -9 आणि -6 आहे. कारण मल्टिप्लिकेशन जर केली मी मायनस मायनस प्लस 9 6 54 प्लस 54 येणार. आणि त्यांची जर सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन तुम्ही जर केली, सम केली, -9 - 6 getting a -50. That's why the two factor -9 and -6 are the suitable factors. So x² - 9x - 6x + 54 = 0. Make a proof. x will be common. x कॉमन येणार. याच्यामध्ये काय होणार? x² म्हणजे x * x. x याच्यामधला एक याच्यातला एक कॉमन निघाला. So x - 9 will be remain in the bracket. Then next one, you know the factor of 54? 9 6 54. Okay, so 6 will be common once again. 6 common आला. त्याच्यानंतर x minus plus minus 9 बरोबर = 0. x minus 9 this bracket will be a common x minus 9 and x minus 6. आता या फॅक्टर पर्यंत आपण क्लास 9 8 मध्ये बघितलेला आहे. पण इथून पुढे आपल्याला काय करावं लागतं? आता ह्या मेथड मध्ये दोन वेगळे इक्वेशन बनवावे लागतात. हाऊ? x minus 9 = 0 or x minus 6 = 0. So when -9 transpose there, it became a +9. x = 9. This is the first solution, and another one x = 6. And there are two solutions, and this is the easy level. And now we will see a medium level problem. Understand that? समझ गए? Yes. बऱ्याच वेळेस हे दोन फॅक्टर जे सापडतो ना आपण, ते सापडत नाही बऱ्याच वेळेस ऐन वेळ एकदम मध्ये. आता एक मीडियम लेवलचा बघूया आपण. हे बघा 2x². नवीन मुलं बऱ्याच वेळेस थोडी गडबड करतात. 2x² - 2x. नवीन मुलं म्हणजे
ज्यांनी जास्त सराव केलेला नाही. ओके, -2x प्लस 1/2 इज इक्वल टू सेम थिंग. इथे काय करणार आपण आता, प्रॉब्लेम हा आहे की डिनॉमिनेटर आहे, मग डिनॉमिनेटर आहे तर तो डिनॉमिनेटर कॅन्सल करायचा कसा, की तो डिनॉमिनेटर आहे त्याच नंबरने पूर्ण इक्वेशनला आपण मल्टिप्लाय करायचं. इफ वी मल्टिप्लाय इट 2 to the 4x square, here 2 to the 4x, then 2 will be cancelled, that's why only remain 1 plus 2 0. आता डिफिकल्ट हे पण आहे थोडंसं, की आता मागच्या इझी लेवल मध्ये आपण बघितलं की या x स्क्वेअर ला कोइफिशिएंट नव्हता, आता x स्क्वेअर ला कोइफिशिएंट आहे, तर तो काय होणार या 3 सोबत मल्टिप्लाय, 4 1 जा 4 and this is the -4. Now we need a true factor. To such a factor, their multiplication should be a 4 and sum or addition subtraction should be -4. I thought -2 -2. Okay, how -2 multiplied by -2 it became a +4, and same thing -2 -2, their sum will be a -4. That's why those two factors are -2 and -2. So I'm adjusting here 4x square -2x plus 1 is equals to 0. By group B, here 2 to the 4. So